मीरा भाईंदर में बहुत सारी पार्टियां हैं। भाजपा यहाँ पे है, शिवसेना यहाँ पर है और बाकी पार्टियां भी, राष्ट्रवादी भी है। वो कोई आवाज नहीं उठा रही, आप ही क्यों उठा रहे हैं? क्योंकि जो विकास और जो ठेकेदार है भारतीय जनता पार्टी शिवसेना का ही है और राष्ट्रवादी कांग्रेस की बात रही तो वो किधर दिखाई नहीं दे रहे, क्योंकि विरोधी पक्ष है वो दिखाई देना चाहिए। अभी जो आप देख रहे हैं कि जो तरन तालाब के लिए झाड़ काट रहे हैं या बिल्डर को जगह दे रहे, वो उनके आमदार के माध्यम से ही हो रहा है। उसके लिए शिवसेना भी नहीं आ रही, उनकी साथ वाली पार्टी है बीजेपी, उसके लिए भी बाहर नहीं आ रहे कि उनका संगनमत है। इसके लिए विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा भाईंदर शहर में एक ही पार्टी है और हर विषय में आगे दिखेगी। आपको मेरी भी चुप, मीरा भाईंदर का अजब गजब कारोबार। नमस्कार दर्शकों साथियों, मैं हूं शशि शर्मा, आप देख रहे हैं दबंग खबरें। दर्शकों, आज हम महानगर पालिका मुख्यालय के बाहर मौजूद हैं और मेरे पीछे मनसे के तेज तरह युवा कार्यकर्ता हैं जो हमेशा शहर के हित के लिए सोचते हैं और शहर के लिए बुलंद आवाज़ करते हैं और ना जाने कई विषय इन्होंने लिए हैं। और कल इन्होंने यहाँ पर एक ऐसा अद्भुत आंदोलन किया है, मास्क लगाकर, ऑक्सीजन सिलेंडर लेकर और गले में बड़े बड़े बैनर लगाकर, और उसमें लिखा हुआ था कि पर्यावरण बचाओ, जीवन बचाओ। महानगर पालिका का अजब गजब कारोबार क्यों है? ये कभी बिल्डरों के नाम पर, तो कभी डेवलपमेंट के नाम पर, तो कभी कार शेड के नाम पर हरियाली को नष्ट कर रहे हैं, पर्यावरण का नाश कर रहे हैं। ऊपर से भीषण गर्मी पड़ रही है। अभी अप्रैल की शुरुआत हुई है लेकिन इतनी भीषण तपती गर्मी पड़ रही है कि बाहर निकलना मुश्किल है और ऊपर से पर्यावरण का नाश कर रहे हैं। एक तरफ शहर में अवैध खनन कर पानी के स्रोतों को बंद किया जा रहा है, उसमें से पानी निकाल कर सरेआम बेचा जा रहा है। महानगर पालिका का उस पर अंकुश नहीं है। आइए जानते हैं मनसे के कार्यकर्ताओं से क्या कहना चाहेंगे, क्योंकि इन्होंने कल आयुक्त से भी भेंट की है। और क्या कहा इन्हें आयुक्त ने? काल आम्ही जे आंदोलन केलं हे आंदोलन नागरिकांच्या हितासाठी होतं। जे वारंवार वृक्षतोडीसाठी नोटीस काढले जातात आणि ते नोटीस कुठेही प्रसारित न करता बिल्डरच्या फायद्यासाठी, मेट्रोच्या फायद्यासाठी, काही ठेकेदारांच्या फायद्यासाठी ही नोटीस काढली जाते। आज मला मी तुम्हाला एक उदाहरण देतो। 25 तारखेला एक नोटीस काढलं होतं कांचन गायकवाड मॅडमनी, त्यांची बदली झाली होती 20 तारखेला, ते 27 तारखेपर्यंत त्यांच्याकडे चार्ज होता मीरा भाईंदर महानगरपालिकेत। 25 तारखेला काढलेली नोटीस आम्हाला 7 दिवस संपताना व्हायरल होते। याचा अर्थ काय? म्हणजे कुठेतरी महानगरपालिकेचे अधिकारी आणि जे ठेकेदार आणि जे विकासक आहे त्यांचं कुठे संगनमत आहे, त्या संगनमतामुळे कुठेतरी व्हायरल होत नाही। याच्यापूर्वी पण पाहिलं असेल 230 ची एक नोटीस काढली होती वृक्षतोडीची, 21 धड 9 मीटरचा आरक्षण मधून जो रस्ता जाणार आहे त्या बिल्डरच्या फायद्यासाठी ही 20 झाडांची नोटीस काढली होती। ती अशाच प्रकारे, माझं म्हणणं मी काल आयुक्तांना सरळ सांगितलं, ज्या नोटीस काढतायत ते तुमच्या वेबसाईट, फेसबुक पेज, इंस्टा पेज आणि व्हॉट्सअपद्वारे सर्वीकडे प्रसारित करा। यामुळे लोकांमध्ये जनजागृती होईल आणि ज्या ठिकाणी झाडे कापायची आहेत त्या ठिकाणी मोठे बॅनर लावले पाहिजेत। आज तुम्ही पाहत असाल की कारशेडसाठी जुने प्राचीन काळातले 1930 1940 सालीची जी झाडं आहेत तीही कापायचा प्रस्ताव आणलाय। आमचा त्याला खडारून विरोध आहे। प्राचीन काळातली झाडे कापली नाही पाहिजे। तिथे विहिरी मुजवल्या गेल्या आहेत। आज मीरा भाईंदर शहरात 432 विहिरी होत्या। एक पत्रकार आहे धीरज परब यांनी ती न्यूज पण लावली होती। 432 पैकी फक्त 63 विहिरी आता दिसत आहेत, बाकीच्या विहिरी बुजवलेल्या आहेत। आज तुम्ही पाहत असाल काशीगाव ठिकाणी, काशीगावमध्ये विहिरीतून जे विहिरी आहेत त्यातून ते पाणी काढून विकलं जातं। दिवसाला एक टँकरवाला 50 ते 60 हजाराचं पाणी विकत आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात मीरा भाईंदर शहरात झाडं कापल्यामुळे, पाणी काढल्यामुळे जी गरमी वाढत आहे। आज तुम्ही पाहत असाल 48 ते 50च्या सेल्सिअसवर तापमान आहे। आज उभे राहिले तरी घाम येतो आपल्याला। अशा वेळेला महानगरपालिकेने ताबडतोब अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे। ते पाणी घाण काढून त्या पाण्यातून लोकांना विकले जाते। हा धंदा, गोरख धंदा हा त्यांचा बंद झाला पाहिजे। याच्यासाठी जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे। उपले जी, मैं आपसे जानना चाहता हूँ, उत्तन में एक डोंगरी गांव है, उसको संपूर्ण पूरे गांव को नष्ट किया जा रहा है और नष्ट करके कारशेड बनाने की योजना बनाई जा रही है। वहाँ पे ब्रिटिश कालीन कुआं हमने देखा, हमने वो खबर भी बड़ी जोरों से प्रचारित की और वहाँ के लोग उसका विरोध भी कर रहे हैं। लेकिन महानगर पालिका के मनपा आयुक्त कहते हैं कि विकास चाहिए, विकास चाहिए। तो विकास हो रहा है, विनाश हो रहा है। तुम्ही काल पाहिलं असेल तर आम्ही त्यासाठीच आंदोलन केलं होतं की शहराचा विकास झाला पाहिजे, पण विकासाच्या आड
कुठे प्राचीन मंदिरं असतील, नद्या असतील, झाडं असतील, घरं असतील, ती नष्ट नाही झाली पाहिजे. यासाठी तुम्ही पाहिलं असेल गुढीपाडवा मेळाव्यात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी 3 विषय दिले होते. एक विषय होते मराठी भाषेचा, महाराष्ट्रात मराठी भाषाच बोलली पाहिजे. दुसरा विषय होता नद्यांचा. नद्या जेवढ्या आहेत, नद्या विहिरी प्राचीन असतील, नवीन असतील, त्या कुठेतरी बुजवल्या जात आहेत. त्याच्यावर आवाज उचलायचं काम सन्माननीय राजसाहेबांनी घेतलेलं आहे. आणि तिसरा विषय होता झाडेतोड. जी झाडेतोड होत आहे त्याच्या विरोधात पण सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. तुम्हाला माहीत असेल सभेमध्ये राजसाहेबांनी एक उदाहरण दिलं होतं. विद्युत दाहिका ह्या प्रत्येक महानगरपालिकेत चालू झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे जी लाकडं वेळ जात आहेत, जी झाडं तोडून आपण एखाद्याला अग्नी देतो, ती बंद झाली पाहिजेत. तर विद्युत दाहिनीसाठी पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागणी केलेली आहे. आता माझं म्हणणं एवढंच आहे की जर या गोष्टीवर जास्त काय होत असेल, काही तोडगा निघत नसेल, आम्ही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोधात आहे. पण वेळ लागली तर सन्माननीय नेते अविनाश जाधव साहेब यांच्या मार्फत सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना इथे आणायचा आम्ही उत्तनला प्रयत्न करू. देखिए किस तरह से इन्होंने बुलंद आवाज में कहा है और चेतावनी दी है सरकार को भी और महानगर पालिका के आयुक्त को भी. हमारे साथ रॉबर्ट हैं, उससे भी जानते हैं. उन्होंने कई विषय लिए, लेकिन इनके विषयों को इसके पहले जो मनपा आयुक्त थे काटकर जी थे, वो मीठा बोल बोल के इनको बहलाते फुसलाते रहे, लेकिन आज भी वो विषय प्रलंबित है. तो क्या कहेंगे? नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणीच गृहीत धरू शकत नाही. मग आयुक्त असतील, मग मनपाचे अधिकारी असतील. विषय असा आहे की आम्ही गेल्या अनेक दिवसापासून हा तर जे जंगलतोड किंवा झाडतोड होते याच्या विरोधात तर मनसे नेहमीच उभी राहील आणि भविष्यात पण राहणारच. पण काल अनेक विषयावरती आम्ही हात घातलेला आहे. त्याच्यामध्ये शिक्षणाचा पण विषय आहे. काल आम्ही आयुक्तांना आठवण करून दिली की तुमच्या आधी काटकर साहेबांनी काही अनधिकृत शाळेचा अहवाल या महानगरपालिकेतर्फे सादर करण्यात आला होता, पण त्याच्यावरती अद्याप कारवाई नाही. परत त्याचबरोबर डॉन बॉस्को शाळेचा विषय होता अनधिकृत शाळेवरती, यावरती तुम्ही कारवाई कधी करणार? 52ची नोटीस देऊन सुद्धा तुम्ही त्याच्यावरती कारवाई करत नाही. मग याच्यावरती जे संबंधित अधिकारी, प्रभागाधिकारी होत्या, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार, अशी आम्ही त्यांना काल मागणी केली. ते बोलले की येणाऱ्या काही दिवसातच आम्ही त्या अनधिकृत शाळेवरती कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिले. आणि त्याचबरोबर जे कोचिंग सेंटर आहेत त्यांचं फायर ऑडिट झालं नाही आहे आणि काही ठिकाणी अनधिकृतरित्या पोटमाळे बनवलेले आहेत, तर त्यांच्यावरती कारवाई तुम्ही कधी करणार? किंवा पैसे कमवण्यासाठी या मुलांचा जीव तुम्ही धोक्यात घालणार आहात का, असा त्यांना देखील आम्ही सवाल केलेला आहे. जर ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेकदा आंदोलन केलेले आहे शिक्षणाच्या विरोधात. ह्याच्या विरोधात देखील करेल. जोपर्यंत या शाळांवरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. देखिए किस तरह से इन्होंने बुलंद आवाज में कहा है, अगर हमारी मांगों पे कार्रवाई नहीं होगी तो हम चुप बैठने वाले नहीं हैं और तीव्र आंदोलन करेंगे. हम मनपा के जो नए आयुक्त आए हैं शर्मा जी, उनको सोचना है कि इनकी मांगों पे कार्रवाई करते हैं कि आंदोलन को निमंत्रण देते हैं. लेकिन जिस तरीके से शहर के विकास के नाम पर विनाश चल रहा है और कहीं ना कहीं गंभीर विषय है, हम अपने माध्यम से जनता से कहना चाहेंगे कि आप बढ़ चढ़कर एक कदम आगे आइए. पत्रकारों ने भी इसके पहले एक ज्ञापन दिया है मनपा आयुक्त को कि जिस तरीके से वृक्षों को काटना पड़ रहा है और पर्यावरण का नाश किया जा रहा है, उसे बंद किया जाए. और कार शेड को जो है आपने उत्तर में जहाँ पे जगह बताई है उसको चेंज करके सुभाष चंद्र बोस के पास पर्याप्त जगह है, उस जगह पे आप बनाइए. ना वृक्षों का कत्ल करना पड़ेगा, ना ही पर्यावरण का नाश होगा. लेकिन अगर मनपा आयुक्त ने इस पर गौर नहीं फरमाया तो आने वाले समय में मीरा भाईंदर की जनता और बच्चा बच्चा सड़कों पर नजर आएगा अपने जीवन बचाने के लिए. कैमरामैन प्रभात मिंदर के साथ शशि शर्मा.